काय म्हटलं मग? The Diwali cracker release 25 ग्रॅम ऑफ गॅस. म्हणजे यामध्ये बॉडीचं मास दिले किती? गॅस इज अ बॉडी या केसमध्ये 25 ग्रॅम. म्हणजे 25/1000 kg. डेसिमल नको असेल तर 25 into 10⁻³ kg. एवढं त्या गॅसचं मास दिलंय. वेलॉसिटी किती दिले? विथ स्पीड 400 मीटर पर सेकंड. म्हणजे त्याचा इनिशियल स्पीड होतं 0 बुलेट सारखं, अँड फायनल स्पीड काय आलं? 400 मीटर पर सेकंड. म्हणजे मोमेंटम नोन आहे. दी फोर्स एक्झर्टेड आणि पर सेकंड म्हणले बा. म्हणजे टाइम किती दिलाय? 1 सेकंड. आणि विचारलंय फोर्स. बरोबर. कुठलं थेरी अप्लाय करणार? मोमेंटम. बरोबर आहे ना? ओके. बाय न्यूटन सेकंड लॉ तुम्ही डायरेक्टली असं म्हणू शकता एफ इंटू टी इज एम कॉमन व्ही मायनस यू. बरोबर. एफ टाइम किती आहे? 1 सेकंड. मास, हाऊ मच मास? 25 into 10⁻³ velocity final 400 minus 0. Right? So 25 फोर्स किती येणार? 100. बरोबर आहे. हे 2 0 ह्या -3 ला ऍडजस्ट झाले तर किती येणार? 10⁻⁻1. मी किती आला आन्सर? 10 न्यूटन इज आन्सर. बट 10 न्यूटन आहे काय? आहे डी. As 1 Newton is how many dyne? 1 Newton is how many dyne? बरोबर ना? मग किती येणार आहे 9 मध्ये? 10 into 10⁵ डाईन. पार्ट पाहिजे. साइन कन्व्हेन्शन कन्वर्जन. So it is a 10⁶ टाइम. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? 10⁶ कुठं आहे काय? नाही. 10⁵ म्हणजे आन्सर एकच आहे. दोन केला 2 आन्सर असतात. सो इज इट क्लिअर? काय अवघड होतं यामध्ये? ओके. फक्त माहित पाहिजे न्यूटन सेकंड लॉ.